मला कळतंय की मी स्वार्थी झालोय. इथल्या प्रत्येक मुलाच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा अफाट प्रेम आणि आदर दिसतोय मला. पण त्याच्याही पलीकडे काही गोष्टी असतात. मग तुम्ही त्या मुलांना ओळखत नसताना त्यांच्याबद्दल मत बनवायची गरज का वाटली तुम्हाला? ती मुलं कसं जगतात, कसं राहतात, कुठून येतात, काय खातात हे काहीच माहिती नाही मॅडम तुम्हाला. त्यामुळे इतक्यात कुठलंही मत त्यांच्याबद्दल बनवू नका. आणि कसं आहे मॅडम, तुमचा प्रत्येक शब्द त्यांचं भविष्य आणि तुमची पात्रता ठरवत असतो. आयुष्यभर आईने कडेवर घेऊन दारोदारी जाऊन भाकरी मागून खाल्ली. तिला बसायला उसरी मिळायची आणि हातावर शेळी भाकरी. मी आज शिक्षक झालो, पण ते बघायला आई काय थांबली नाही. पण आजही ना आईला विसरलोय ना त्या भाकरीला. तेव्हापासून कुणी ताजी भाकरी खा म्हणाल हे विचार सुद्धा मनात येत नाही. इतका गरीब आहे हो मी. संविधान वाचणारा कधीच कोणावर अन्याय करणार नाही. एकदा वाचून बघा. मला गरज नाही तुझं काय वाचायची. हो, तुमचं आमचं नाही, देशाचं संविधान आहे ते. एका माणसाचा तिरस्कार करता करता तुम्ही अख्ख्या देशाचा तिरस्कार करू लागलाय. लक्षात येते का तुमच्या?